सैराट सारखा पिक्चर या देशामध्ये निघतो, ज्या पिक्चरचा या देशाला फायदा तर काहीच झाला नाही, या महाराष्ट्राला फायदा तर काहीच झाला नाही. कमीत कमी त्या सैराट पिक्चरमुळे या महाराष्ट्रातले 2 ते 2.5 हजार तरुण मुली, आंतरजाती मुलं पळून गेले. महाराज लग्न केलं त्यांनी, फायदा तर काहीच झाला नाही. आणि त्या सैराट पिक्चरची कमाई एका महिन्यात कितीतरी कोटी, महाराज 100 का 150 कोटी आहे. आणि काही नालायक लोक म्हणतात की त्या परशाचे त्या आर्चीचे पुतळे बांधा पुण्यासारख्या ठिकाणी. मला तर वाईट वाटतात महाराज, काय झालं माझ्या देशाला. अरे ज्या जवानांनी देशासाठी आपला देह घातलाय त्यांच्याविषयी विचार करत नाही ना, अशा नालायक लोकांविषयी विचार करतात. मला मोठी समस्या आहे. उद्याचे दिवस निश्चित तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड. मला खूप आनंद वाटला महाराज की आपल्या गावातल्या तरुणांनी देशाची सेवा करणारा हा पहिला जवान, दुसरी आठवण करत आहे देशाच्या शेतकऱ्याची. मायबाप जगातला कितीही मोठा व्यक्ती असला, भूक लागल्यानंतर तो 2000ची नोट नाही खाणार, महाराज त्याला खावा लागेल चपाती आणि भाकरीच. म्हणून सरकारला सुद्धा मी विनंती करेल, सरकार तुम्ही जेवढा खर्च तुमच्या प्रचारासाठी करतायत ना, आता जेवढा खर्च तुम्ही तुमच्या यात्रांसाठी करताय ना, जेवढा खर्च तुम्ही तुमच्या सभेसाठी करताय ना, अरे त्यातला 50% जरी खर्च तुम्ही माझ्या शेतकऱ्यासाठी केला तर महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही महाराज. म्हणून माझी विनंती, धर्मासाठी संघटित राहा. उद्याचे दिवस निश्चित तुमच्यासाठी माझ्यासाठी अवघड आहे. अरे आज 75% हिंदू या देशात आहे महाराज. किती टक्के हिंदू आहे? 75% हिंदू या देशात असून भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्याला म्हणावं लागतं, बनाएगे मंदिर. कधी बरेचसे लोक म्हणतात बा आता मोदी साहेबांनी 370 कलम रद्द केली, मंदिरही बांधावं. अरे तुम्ही गावातल्याच मंदिराचं दर्शनाला जात नाही ना, त्याच्या मंदिराचं कशाला स्वप्न पाहता. मी मोदी साहेबाला एक भारतीयाचा नागरिक म्हणून संविधानाला मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार द्यायला मी मतदान करतो म्हणून मोदी साहेबाला विनंती करेल, मोदी साहेब 370 कलम रद्द झाली, खूप चांगलं झालं महाराज. कारण की काश्मीर हे आपलं काय होतं, नाक. आणि नाकच नसल्यानंतर माणसाला किती जरी गोरा माणूस असला तर काय फायदा, नाक नाही त्याने वाया गेले महाराज. काय ताकद असेल हो. आज मला ते दानवे साहेबांचे पीए भेटले होते, ते म्हणे महाराज ज्यावेळेस हे बिल पास करायचं तर ते कोणालाच माहित नव्हतं महाराज, कोणत्या मंत्र्याला माहित नव्हतं, कोणालाच नव्हतं. सकाळी डायरेक्ट ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस कळलं की 370 कलम रद्द करायची. काय ताकद असेल, काय बुद्धी असेल महाराज. चांगली गोष्ट आहे. म्हणजे खरा भारत स्वतंत्र आज नाही झाला. 1947 साली आपण स्वतंत्र झालो, 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वतंत्र मिळालं. पण मला वाटतं हा सर्व देश एकत्रित आहे. हे स्वतंत्रता जर आपल्याला कोणत्या दिवशी मिळाली तर ती 6 ऑगस्टला मिळाली. किती ऑगस्टला मिळाली? 6 ऑगस्ट. आता लोक म्हणतात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. आता आपल्याला तसं म्हणायला काही वावगस नाही. मी मोदी साहेबाला परत विनंती करेल, मोदी साहेब तुम्ही राम मंदिर बांधा, अजून लगेच बांधा असा आहे आमचा आग्रह. तुम्ही अजून 10 वर्षाने जर राम मंदिर बांधले तरी आमचं काही मनोगत नाही. पण 370 कलम रद्द करून तसं तुम्ही सर्वांना एकत्रित केलं, तसं पुन्हा एकदा ह्या माझ्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी, या मुलांसाठी, जे होतकरू मुलं आहे, जे बुद्धिमान मुलं आहे, जे आरक्षणापायी घरी आहे, जे पैशापायी घरी आहे, एकदा तुम्ही त्या गोरगरिबांच्या मुलांसाठी समान नागरिक कायदा करा. म्हणजे मग बाकीचं काही राहणार महाराज. हे असं झालंय आता, जे म्हशीकडे पाहिजे ते नोकरीवर गेलं, जे म्हशीकडे पाहिजे होतं ते नोकरीवर गेलं, जे नोकरीवर पाहिजे ते म्हशीकडे आले. याचं कारण फक्त काय? आरक्षण. अमेरिका सारख्या देशामध्ये जर तुम्ही गेले ना, ओबामाचा मुलगा ज्या कॉलेजमध्ये त्याच कॉलेजमध्ये ओबामाच्या ड्रायव्हरचा मुलगा. याचं कारण तिथं पैशाला किंमत नाहीये, तिथं किंमत फक्त तुमच्या बुद्धीला आहे. तुमच्या आरक्षण वगैरे हा नकोच महाराज. अवघड झालंय. 35% जर शिक्षक झाला तर काय उद्याच्या मुलाचं भविष्य. म्हणून माझी विनंती आहे, प्रत्येकाने देशासाठी संघटित राहा, धर्मासाठी संघटित राहा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. मी पुन्हा एकदा विनंती करेन, मायबाप या जगातलं चालतं बोलतं दैवत आपले मायबाप आहे, त्यांची सेवा करा. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. सकळ तीर्थाची महाराज ज्ञानोबराय सांगतात की ज्ञानोबराय सांगतात म्हणल्यावर काहीतरी विशेष असलं पाहिजे. ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातोय तो पांडुरंग परमात्मा एवढे दिवस झाले कट्टेवर हात ठेवून उभा आहे. त्या पांडुरंग परमात्म्याने काय, त्या पुंडलिकाने काय केलं? फक्त मायबापाची. म्हणून माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी,
कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नदीची चांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. तुम्ही मी आपण सगळेच लोक परमार्थ करतो, पण कीर्तन ध्यान देऊ नाही का? परमार्थ फक्त लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून नका करू. गावातले लोक नावं ठेवतील म्हणून कीर्तन नका ऐकू. नाही तर काही काही लोक बाबा 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 सप्ताहाला की असे ताणतात महाराज रबला सारखे. असं वाटतं काला झाले का हिमालयात जात का काय काढून हे ताणतात. सकाळी 25 ठिकाणी इकून बस एकदा काल्याचं कीर्तन झालं, प्रसाद संपला की संध्याकाळी परत धाब्यावर हायच महाराज. असा परमार्थ करू नका. अरे देखाव्यासाठी तुम्ही संसार करा रे. असे चांगले कपडे घाला, असे चांगले कपडे घाला. लोकांना पाहिलं की आग झाली पाहिजे. बरेचसे लोक म्हणतात महाराज काय कपडे तुमचे काय गाड्या, अरे जळता कशाला तुम्ही घाला ना. हा आणि महाराज मंडळी तर माझी विनंती महाराज आपण राहत असताना चांगलं राहिलं पाहिजे. अरे ज्या लोकांना खायला भेटत नाही ते जर 2-3 हजाराची जीन्स पॅन्ट घालतात तर आपण सुद्धा चांगलंच राहिलं पाहिजे. राजा याची कांता मनाची अजोगे. काय कमी करून ठेवलंय आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायने पेरून ठेवलंय. आम्हाला फक्त खायचं काम आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून मी नेहमी सांगत असतो दादा, संसार करत असताना एवढा चांगला संसार करा, एवढा चांगला संसार करा. अरे तुमचा बंगला पाहिला की दुसऱ्याची आग झाली पाहिजे. होऊ द्या ना किती का आग, मुळव्यात जरी झालं तुम्हाला काय ताण आहे, तुम्ही ढिलं पडायचं. पण हे संसार कशामध्ये? परमार्थामध्ये मात्र महाराज देखावा नका करू. अरे काही काही लोकांचं जर पत्रिकेवर नाव नसलं तर हलकट 8 दिवस येऊन पाहत नाही. महाराज इकडे इथं का तुझ्या पोरीचं लग्न आहे का म्हणतात महाराज. काही काही लोक म्हणतात हा महाराज माझं नुसतं अवकाळी लोकांची विलंटी चुकली महाराज तरी लोक कीर्तनाला येत नाही. पंक्तीवाल्याचं जर समजा नाव दुसरं असलं नुसतं काना चुकला ते म्हणतात काना चुकला. किती देखाव्यासाठी परमार्थ करतो माय बाप. अरे परमार्थ लोकांनी मानावं म्हणून नका करू. परमार्थ देवाने आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे त्याच्यासाठी परमार्थ करा. मी पुन्हा एकदा सांगतो, नावासाठी आपापलेपणा करू नका. अरे परमार्थ करत असताना, परमार्थामध्ये सहकार्य करत असताना मी नेहमी सांगतो, ज्या लोकांची देणगी सगळ्यात मोठी महाराज ते लोक कधीच हिशोब विचारत नाही. हा नियम या महाराष्ट्राचा, कधीच नाही विचारत. ज्या बिचाऱ्याने 50,000 रुपये दिलेले सप्त्याला तो बिचारा लांब कुठं तरी बसतो, लांबून कीर्तन ऐकतो, निघून जातो. त्याला काही घेणं देणं नसतं. भेटलं तर खातो, नाही तर तक्रारही करत नाही. जे दलिंदर 500 रुपये देतं ना महाराज ते पुढंच बसेल असतं. माईकचा आवाज चांगला येत नव्हता, तुतार्या तिकडे लावला होता. अरे 50 रुपयात आणि 500 रुपयात का तुझ्या चुलीत तुतार्या घालायच्या का? करायचं काय? कठीण तळाय महाराज. कीर्तनकार खूप चांगला बोलत होता पण त्याला आवाजच नव्हता. कशाला शहाणपणा करायचा महाराज. लय लोक नावाला हापलेले. त्या नांदेड जिल्ह्यात माझी भागवत कथा होती मागच्या वर्षी. उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिना होता. हॉलमध्ये कथा होती. 1-1.5 हजार लोक बसलेले आहेत कथेला. सुंदर फॅन होते, 10-12 फॅन. थंडगार वातावरण होतं. कथा रंगलेली होती. एक पुढारी माणूस आला, खादीचे कपडे होते आणि त्यांना आल्यानंतर 10च्या 10 फॅन बंद केले. एकाच ठिकाणी बटणं होते. मी त्यांना फोन केला, म्हणलं दादा अहो फॅन का बंद केले? तो माझ्या समोर आला, म्हणे पुरुषोत्तम हे मंदिराला जेवढे फॅन दिलेले ना या पठ्ठ्यान दिलेले म्हणे सगळे फॅन. मी म्हणलं वा 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 तुमच्यासारख्या दात्याची या परमार्थाला गरज आहे. म्हणलं संप्रदायाला गरज आहे. मग बंद काय केले? म्हणे महाराज फॅन चालू असल्यानंतर माझं नाव दिसत नाही म्हणून फॅन बंद केले, माझं नाव वाचा. अरे काय दलिंदरपणा आहे. म्हणजे तुझं नाव वाचण्यासाठी माणसं मेले तरी चालते. एवढी नावाची अपेक्षा करू नका. परमार्थ करत असताना परमार्थ देखाव्याने नका करू, अंतःकरणापासून करा. मी चातुर्मासाला काही नेणार बाबा बोधे बाबाकडे होतो. बोधे बाबाकडे असताना
आम्ही सायंकाळच्या वेळेस धूप आरतीच्या वेळेस पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर बसलेला असताना त्यावेळेस सारे गमप मध्ये नेमके ज्ञानेश्वर मेश्रामांचा निवड झाली होती. तर काही खादीचे कपडे घालून लोक आले म्हणे, महाराज ओ बाबा बाबा काय तुमचा शिष्य अख्खा महाराष्ट्र गाजवलाय, धोत्रावर मस्त सुंदर गीत म्हणतोय. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांचे काय आहात, गुरु आहे. बाबांना ते म्हणे का हो बाबा, तुमचे शिष्य एवढे मोठे मोठे झाले, काय ते भजन करतात, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या आवाजावर पागल आहे, त्यांच्या भजनावर अख्खा महाराष्ट्र वेडा झालाय. बाबांनी जे उत्तर दिलं ते खूप गोड आहे. बाबा म्हणे, अहो मला भजन जे करायचं ते समाजाने माझ्यावर प्रेम करावं म्हणून नाहीये, मला जे भजन करायचं माझ्या पांडुरंगानं माझ्यावर प्रेम करावं. खरं सांगू, परमार्थ करत असताना माणसं देवानं आपल्याला आपलं म्हणलं पाहिजेत. लोक काय महाराज, लोक कोणालाही चांगलं म्हणतात, लोक कोणालाही वाईट म्हणतात, तो नियमच आहे. मी नेहमीच सांगत असतो, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है दादा. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ फक्त भावनेनं करा. म्हणून तुकोबराने शेवटी खुटी ठेवलीच महाराज तिथं, भावे गाता गीत विठोबाचे. तुम्ही भावनेनं जर परमार्थ केला तर परमार्थामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला सहकार्य करेल. भाव काबू काहू मैं बस, भाव ही एक सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. दुर्योधनाच्या मनामध्ये अभिमान होता, प्रेम नव्हतं, भाव नव्हतं. हे देवा, आमच्या दोघा भावाचं भांडण, तुला भाऊबंदकीशी काय करायचं, चाल. गांधारी आई साहेबांनी तुला 56 प्रकारचा भोग करून ठेवला, किती 56 प्रकारचे अन्न तुझ्यासाठी तयार करून ठेवले, चाल. पण महाराज जगाचा मालक आहे, जिथं भाव नाहीये, जिथं भगवंताच्या भक्ताला त्रास आहे, तिथं भगवान परमात्मा जेवल कसा महाराज. दुर्योधन का मेवा त्यागा, सात विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. विदुर काकाच्या घरच्या भगवंताने कन्या खाल्ल्या, पण दुर्योधनाच्या घरचं 56 प्रकारचे भोग म्हणजे पक्वान्न खाल्ले नाही. याचं कारण अंतकरणामध्ये काय नव्हता, भाव नव्हता. भाव जर अंतकरणामध्ये असेल तर. पण तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. लोक गायन करत नाही असं माझं मनोगत नाही, सगळेच गायन करतात ना महाराज. अरे कीर्तनात गाणारे आहे, रामायणात गाणारे, तमाशात गाणारे, पिक्चर मध्ये गाणारे, सगळ्या ठिकाणी गाणारे आहे. पण सुरदासजी जसं गात होतं तसं लोकांना गाता येत नाही. याचं कारण सुरदासजी फक्त देवासाठी गात होते. आपण लोक खुश व्हा म्हणून गातो ना महाराज. काय गोड आहे माझ्या कबीर महाराजांचं वर्णन. सूर अनेक फिरे कन मागत, पै पद सूर स्वाद कहा, पुनिताल मदिरा बजा पी फिरे, मीरा मतवारी सी चाह कहा, सिया राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, पर काढ़न को प्रल्हाद कहा. हजारो गाणे गायन करणारे जरी असेल, पण सगळे सुरदासजी होतील असं सांगता येत नाही. अनेक मायमावल्या कीर्तन करतात, भागवत करतात, रामायण करतात, पण सर्वच मायमावल्या मीराबाई होतील असं सांगता येत, सर्वच मायमावल्या मुक्ताबाई होतील असं सांगता येत नाही. प्रभू रामचंद्राच्या चरित्रावर अनेक विद्वानांनी टीका केलेली, अनेक विद्वानांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण तुलसीदासांची जी मर्यादा आहे तशी प्रत्येकाला शक्य झाली, तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे. पण काढन को प्रल्हाद कहा. म्हणून दादा, परमार्थ करत असताना परमार्थ भावनेने करा, देखाव्याने परमार्थ करू नका. तुका म्हणे कोटी कोळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्गट भव शंभ विठोबा रकुमार.
प्रत्येक क्षणाला माणसाने जीवनामध्ये विचार केला पाहिजे. उठा उठी प्रत्येक क्षणाला विचार करा. काही लोक म्हणतील आम्ही विचार करत नाही का? प्रत्येकच जण विचार करतोय, पण आपण जो विचार करतो त्या विचाराने फायदा तर होतच नाही, पण हानी झाल्याशिवाय मात्र राहत. एकदा एक जावई बापू मुलगी आणि तिचे वडील एका रस्त्याने जात होते. हिवाळ्याचे दिवस होते. 2 एकर एका व्यक्तीने सुंदर अशी ज्वारी लावलेली होती. हे एवढाले कंस महाराज आणि सासरे बा जावई बापू म्हणले, जावई बापू. जावईने आवाज दिला, जी मामा. ह्या माणसाने 2 एकर ज्वारी लावलेली, काय सुंदर ज्वारी हो. मला असं वाटतं की ह्या माणसाला नक्की 20 पोते ज्वारी होणार. किती? 20 पोते. जावई थोडा विज्ञानी युगी होता. तो म्हणे, अहो बापू मामाश्री, काय करणे, एखादी रोगराई जर पडली तर काही सांगता येत नाही. मला असं वाटतं याला 10 पोते होणार. सासरा म्हणायचा 20 पोते, जावई म्हणायचा शेत कोणाचं आहे माहीत, कोणी पेरलं हे माहीत. रस्त्याने चालले होते, काही कारण नसताना विचार चालू होता. हा म्हणायचा 20 आणि तो म्हणायचा 10. 10-20 10-20 करता करता दोघांचे भांडणं चिटकले ना महाराज. सासरा म्हणायचा 20 पोते आणि जावई म्हणायचा 10 पोते. बघता काय माझ्याकडे? सासरा थोडासा उदबत्ती छाप होता. जावई हे 80-90 किलोचा बपक्याच्या बपक्या माझ्यापेक्षा टिबल नव्हता महाराज. जसा जावयानं सासरा धरला तसे दंदिशी खाली आदळला महाराज. आणि जावई बापू छातीवरच पाय द्यायला सासऱ्याच्या, मन 10 पोते. तो म्हणे 20 पोते. मग पाय देऊन ऐकलं, छातीवरच बसला. असं भूत जसं घोसळतं ना माणसाला, तसं घोसळा. मामाश्री म्हणा 10 पोते. तो म्हणायचा 20 पोते. पोरील दया आली, बाबा तुम्ही पाहतानाच आडमुट रूम न पाहून दिलं हो. ते दलिंदर आहे, त्याची फक्त तब्येत मोठी, त्याला मेंदू नाही. मनाने 10 पोते तुमच्या काय बाबा? एक तर पेरली तुम्ही नाही, शेती कोणाचं हेही तुम्हाला माहित नाही. अहो ते येड म्हणतात 10 पोते म्हणा, तुमचं काय म्हणत? बाप म्हणे, त्या पोरीचं नाव वसू होतं. तिचं नाव काय होतं? वसू. बाप म्हणे, हे बघ वसू, माझी पाठ किती बी घासू, पण 10 पोत्याची कळ कशी सुसू. अरे काय अवघड काय. असा किती विचार केला म्हणजे माणसाला खरं परमार्थ कळ नाही. तुकोबा सांगतात, असा विचार करून अधोगतीला जाण्यापेक्षा आत्मनात्म स्वरूपाचा विचार करून त्या भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त व्हा. म्हणून मला सांगतात, सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवशंधू. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. मी आवर्जून कीर्तनामध्ये बराचसा वेळ माझा शिल्लक आहे. तो वेळ मी फक्त तरुण पोरांसाठी ठेवलेला. याचं कारण मायबाप, आज प्रत्येक कीर्तनकारावर एक जबाबदारी आहे. परत संप्रदाय करतो म्हणून तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो जीवनामध्ये देशाची सेवा करा, मायबापाची सेवा करा. आणि माझी विनंती मायबाप, जीवनामध्ये तुम्हाला वाटल ते करा, पण जीवनामध्ये व्यसन करू नका आणि फॅशन करू नका. या भारताला ना पाकिस्तान पासून भीती आहे, ना बांगलादेश पासून भीती आहे, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती. महाराज भारताला फक्त 2च गोष्टी पासून भीती, एक व्यसन आणि दुसरं फॅशन. तरुण पोरांना माझी विनंती, मी दररोज कीर्तनातून सांगतो, पोरांनो जीवनाची मौज मजा करत असताना चांगले कपडे घाला रे, चांगले मोबाईल घ्या, साधे फोन वापरू नका, आयफोन घेऊन फिरा, चांगल्या हातात घड्याळी घ्या, अंगठ्या घाला, लॉकेट घाला, साधी 2 व्हीलर घेऊच नका रे बाबानो, बुलेट घेऊन फिरा. काय कमी केलं रे तुमच्या बापाने? तुम्हाला अर्धा एकर इकली की बुलेट इथे पोराव, काही कष्ट करायचे काम नाही तुम्हाला. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. इथं बसलेल्या सर्व वयोवृद्ध मंडळीला, इथं बसलेल्या सर्व तरुण पोरींना एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन करेल. आज रक्षाबंधन. माय मावल्यानो, एक तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला मी एक भीक मागतोय. लग्न करत असताना आपल्यापेक्षा दिसायला सुंदर नवरा नका बघू, आपल्यापेक्षा श्रीमंत हेही बघू नका. अहो एखाद्या ऊसतोड कामगारासोबत लग्न करा तुम्ही, पण तो माळकरी असू द्या, तो तुम्हाला चांगली साडी देणार नाही, तो तुम्हाला चांगलं घर देणार नाही, चांगला बंगला देणार नाही, चांगले पैसे देणार नाही, चांगलं सोनं देणार नाही. पण त्या ऊसतोड कामगार त्या माळकऱ्यासोबत पोरीनं तुम्ही जेवढं सुखानं संसार करसाल तेवढं 50 एकरावाल्या दारुड्यासोबत करू शकत नाही. हा अनुभव आहे महाराज, खरं सांगतो तुम्हाला. तुम्हाला याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुमची एकुलती एक मुलगी, एकुलती एक लाडकी बहीण एखाद्यात दारुड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळा रे
एखादा दारुड्या जर आपल्या संगतीत आला तर आपण सहज म्हणतोय चाल दूर हो, तुझा वास मला सहन होत नाही. पण महाराज उभं आयुष्य माझ्या माय मावल्या त्या दारुड्यासोबत काढत असेल. कशा काढतात मला काही कळत नाही. पण खरं सांगू, दारुड्यासारखी चांगली बायको महाराज जगात कोणालाच भेटत नाही. मी जर लवकर वर गेलो तर देवावर केस करणार आहे महाराज. खरं सांगतो. तुम्ही म्हणसाल महाराज येडे झाले का तुम्ही? हो, करणार म्हणजे करणार. तुम्ही म्हणसाल असं, तुम्ही निरीक्षण करा महाराज. महाराष्ट्रातले जेवढे काही दारुडे त्यांना देवानं किती सुंदर बायका दिल्या हो नागरे महाराज. बिचारा अजिबात तक्रार करत नाही. हे दलिंदर रात्री 12 वाजता पिऊन येतं म्हणजे काही चांगलं असेल का महाराज? पोरायचं शिक्षण सगळं तीच बघती, याच्याही खाण्याची व्यवस्था करते. काय त्रास असतो दारुड्याच्या बायकोला माहिती. प्रश्न देवाला हा मी विचारणार आहे, देवा त्या दारुड्याचा 1% तिला सुख नसतं तरी सुद्धा तिला एवढी चांगली बायको कशी? महाराष्ट्रातले जेवढे काही दारुडे त्यांना एवढ्या चांगल्या बायका कशा? आणि महाराष्ट्रातले एवढे सुंदर महाराज लोक त्यांना एवढ्या धोड बायका कशा दिल्या काही कळत नाही महाराज. तुम्ही म्हणसाल तुम्ही एवढ्या कळकळीनं कसं बोलता? अनुभव आले अंगा. ते या जगा माझं एवढं काही खराब नाही, फक्त वस्तुस्थिती सांगतो महाराज. 25-25 हजाराचं पाकिट घरी घेऊन गेलो तरी तोंड वाकडे कधी कधी वाटत कीर्तन सोडून का दारू सुरू करा दन अवघड आहे ना महाराज. कीर्तन कारण गप्पा कीर्तनात मारायच्या. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानाम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा इथं करताना रात्री घरी गेली बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी. नो चालेल, चालत नाही. अवघड कार्यक्रम म्हणून माझी विनंती दादा, जीवनामध्ये दारू पिऊ नका. बरेचशा माय मावल्या इथे कीर्तनाला ना मावल्यांना विनंती बघा, आपण अशा देशामध्ये वावरतो की या देशाच्या राष्ट्रपती सौप्रतिभाताई पाटील आदर्श घ्या रे त्या माय माऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती होती ती माय माऊली, पण डोक्याचा पदर त्या आईचा कधीच खाली आला नाही. मनगटापर्यंत ब्लाऊज होते महाराज. कुठपर्यंत ब्लाऊज होते? मनगटापर्यंत. पुनश्च एकदा एक वाक्य तुम्ही काळजावर लिहून ठेवा. हा असा देश आहे की इथं फक्त चांगल्याच लोकांचे मंदिरं झाले महाराज. कैटरीना कैफ किती जरी फेमस असली, ऐश्वर्या राय विश्व सुंदरी जरी असली, तर महाराष्ट्रानं भारतानं मंदिर अहिल्याबाई होळकराचेच बांधलेले, मा जिजाबाई साहेबाचेच बांधलेले, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचेच मंदिर झालेले. हिरोण्याचे मंदिर कधी होत. म्हणून माझी विनंती दादा, जीवन जगात असताना अरे आपण अशा पवित्र देशामध्ये जन्माला आलो का? या देशाला भारत माता ही संज्ञा आहे का? अरे माझ्या देशासारखा देशाच्या जगाच्या पाठीवर नाही. आम्ही पहिल्या वर्गात गेलो की आम्हाला पहिली प्रार्थना, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. एवढे सुंदर शिक्षण कोणत्या देशात असेल महाराज? तुम्ही विचार करा ना. भारताला माता ही संज्ञा का आहे? याचं कारण दादा, अरे जे आम्हाला त्रास देतात त्यांना तर आम्ही जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच रे. पण ज्यांनी आमच्या संसदेवर बॉम्ब टाकला त्यांना सुद्धा एसीची रूम देणारी जगातला पहिला देश म्हणजे माझा भारत आहे महाराज. म्हणून तुम्हाला सांगू, भारत माता तुम्ही कधी असं ऐकलं का? पाकिस्तान चुलता, हा अमेरिका मावशी, नाही लंडन ताई ऐकलं का? नाही हो दादा, फक्त भारतालाच ही संज्ञा. कारण की खूप सुंदर भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती महाराज. आणि भारतामध्ये जन्माला येऊन आपण परत दुसरे भाग्यवान हे आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. महाराष्ट्रामध्ये असून सुद्धा दुसरे भाग्यवान आपण असो की आपण भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज यांच्या जवळ जन्माला आलो महाराज. खूप भाग्यवान मंडळी आहोत आपण. म्हणून मी नेहमीच सांगत असतो, हा जो समाज आहे या महाराष्ट्रामध्ये जेवढा काही वंजारी समाज असेल, मी तर त्यांना नेहमी कीर्तनात सांगत असतो, या समाजावर 2 लोकांचे उपकार आहे महाराज. मी दररोज कीर्तनात हेच सांगतो. पहिले उपकार तुमच्यावर भगवान बाबाचे वामन भाऊंचे का? की जंगलातले माणसं माणसात आणले. कोणी? भगवान बाबांनी आणि वामन भाऊनी. वंजारी या शब्दाचा अर्थच आहे की वनात राहणारे. कोण? वनात राहणारे. आणि हे जंगलच आहे महाराज. तुम्ही बघा हा बीड जो परिसर आहे, आता इकडं सगळे वनात राहणारे लोक महाराज. मी बऱ्याचशा ठिकाणी लोल्लाभानी लोक, माणसं मारणारे, हे सर्व त्या सर्व लोकांना माणसात आणलं. कोणी? भगवान बाबांनी आणि वामन भाऊनी. त्यांचं जो कार्य, यांनी ह्या गावाला सांभाळायचं, त्यांनी त्या गावाला सांभाळायचं, प्रत्येक गोरगरिबाच्या लोकांना एकत्रित करायचं. जे लोक खाणारे पिणारे त्यांना योग्य मार्ग देऊन त्यांना माणसात कोणी आणलं? ह्या 2 लोकांनी. कोणते? हे सर्वात मोठे देवता आहे तुमच्या पुढं. बाकी कोणीच दैवत नाही. सगळ्यात मोठं दैवत आहे वामन भाऊ महाराज आणि दुसरं दैवत आहे भगवान बाबा. ह्या लोकांनी तुम्हाला कुठं आणलं? माणसात आणलं दादा. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये
प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये नेऊन ठेवलं गोपीनाथरावनी, ह्या दोनच लोकांनी, बाकी तो कोणावर नाहीये. हा भगवान बाबा वामन भाऊ होते म्हणून तुम्ही माणसात आले, पण त्या माणसातला प्रत्येक माणूस प्रत्येक जिल्ह्यात नेऊन ठेवला, हे साहेबाचे उपकार. म्हणून मी नेहमी सांगत असतो, पारमार्थिक माणूस राजकीय क्षेत्रातला एखादा व्यक्ती गेला तर त्यांची परंपरा चालवणारे त्यांच्या कुटुंबियातले असतात, बरोबर आहे का नाही. पण आध्यात्मिक क्षेत्रातला जर एखादा साधू गेला ना महाराज, तर त्या साधूची परत जागा कोणी घेऊ शकत. आता किती आमच्यासारखे महाराज लोक झाले, किती मोठे मोठे कीर्तनकार झाले, किती लोक गादीवर बसले, म्हणजे वामन भाऊ सारखं वैराग्य नाही येणार. वामन भाऊ ते वामन भाऊच होते, भगवान बाबा ते भगवान. गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वामन भाऊ कसे होते याची उपमा आपण दुसऱ्या कोणत्याच महाराजाला देऊ शकत नाही. वामन भाऊच होते, दुसरे वामन भाऊ परत होणं शक्य नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो दादा, प्रत्येकाने ह्या गोष्टीचं प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. बरंच मला खूप आनंद वाटला महाराज. मला इथं आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, म्हणे महाराज इथं जेवढे काही जवान आहे आमच्या गावातले, त्यांनी हा पुढाकार घेतलाय. मिलिटरीमन मंडळी आहे, काही पोलीस मध्ये, यातले बरेचसे काही मिलिटरीमन मंडळी मोदी साहेबांनी त्यांना तिथं कामाला लावलेलं आहे. कुठं? जम्मू काश्मीरला. ती शरीर रूपाने जर तिथं असतील तरी पण त्यांचं मन सगळं आपल्या गावामध्ये असेल, की आज पहिला दिवस असेल, कीर्तन चालू असेल. महाराज मी पुनश्च एकदा सांगतो, या देशावर सर्वात जास्त जर उपकार कोणाचे असेल त्या देशाच्या जवानांचे. कधीतरी विचार करत जा, कधीतरी विचार करत जा. 14 फेब्रुवारीला या देशाचे किती जवान शहीद झाले? 43 जवान शहीद झाले. परत एकदा हल्ला झाला, मला वाटतं त्यामध्ये 13 का 14 जवान शहीद झाले. कधीतरी विचार करत जा, त्यांनाही बायको आहे, त्यांनाही मायबाप आहे. मी तर त्या मायमाऊलीच्या पोटी साष्टांग दंडवत घालतो. अरे ज्या मायमाऊलीने 9 महिने 90 दिवस ज्या लेकराला गर्भात वागवलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं, आणि त्या मायमाऊलीने तो तळ हाताचा हा फोडातलं लेकरू, गर्भातलं लेकरू या देशाच्या सेवेसाठी काय केलं? समर्पित केलं. काय जवानांचं मनोगत आहे. अरे आपण देवाकडे गेलो की पाणी मागतो, देवा वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. मिलिटरी म्हणजे ज्यावेळेस महाराज त्या सीमेवर रक्षण करत असतो या देशाचं, तो देवाला हीच विनंती करत असतो, देवा मी रक्षण करता करता माझं जीवन इथंच गेलं पाहिजे, माझं जीवन या देशासाठी समर्पित झालं पाहिजे. संसारिकासाठी तर प्रत्येकाचं जीवन शहीद होतं. मी तर नेहमी म्हणत असतो, काय गोड वर्णन आहे त्यांचं. बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, हो मेरी जान जाए वतन के लिए. ते फक्त देवाला हेच मागतात, देवा आमचं देशाचं रक्षण करता करता आम्हाला मरण आलं पाहिजेत. महाराज देशाचं कधीतरी आपण त्यांचा विचार केला पाहिजे. पुनश्च एकदा मी सर्व तरुण मित्रमंडळीच्या चरणी मी माझा माता ठेवील. खूप गोड नियोजन केलंय तुम्ही. आजचा पहिला दिवस आहे महाराज आपल्या कार्यक्रमाचा, आणि पहिला दिवस म्हणल्यानंतर कमी जास्त थोडंफार होतं. माईकवाले दादा, उद्या ती चक्रीवादळी, ते काय बोलल काही सांगता येत नाही. मी गरीब माणूस आहे हो, माझं काय आहे महाराज, आणि मी तुमच्यावर ऑलरेडी मनापासून प्रेम करतो, पण उद्या ते कोणावरच प्रेम करत नाही. काही नसतं तुम्ही त्याच्यामुळे उद्या खूप नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन आहे, ढोक महाराजांची कथा आहे. मी अजिबात म्हणत नाही तुमची माईक सिस्टीम खराब आहे, प्रॉब्लेम व्होल्टेजचा आहे, फक्त त्याच्यात थोडी दुरुस्ती करा आणि मंडपात थोडा उजेड लावा. लोक जागे आहे का झोपले मला काही कळत नाही. तसं उद्या थोडस म्हणजे उजेड असला म्हणजे लोकांच्या चेहऱ्याचे हावभाव कीर्तनकाराला कळतात. आणि आजचा पहिला दिवस असतो महाराज, पहिल्या दिवशी येणारा कीर्तनकार अवघड टंगळ मग आपलं कसं तरी उरकून घ्यायचं. पण खेडकर महाराज मला पहिल्या दिवशी कीर्तन करायला खूप आवडतं. तुम्ही महाराज का पहिल्या दिवशी कीर्तन रंगलं तरी टेन्शन नाही, पडलं तरी